खूप दिवसांची तुमची जी काही रिक्वेस्ट आहे, की "ताई तू किचन टूर दे." किचन टूर का नाही देते? आणि हो, 3 वर्ष झाली मी या घरात राहायला येऊन अजूनही माझी म्हणजे जे काही मी ऑर्गनाइज केलेलं किचन आहे ना, त्याची टूर देणं राहून गेलंय. मी एम्प्टी किचन टूर दिली आहे या अगोदर. बट जसं की मी ऑर्गनाइज केलेलं किचन टूर देते असं बोलले होते, ते आजपर्यंत देणं झालं नाही. कारण ऑर्गनायझेशनच कधी कंप्लीट होत नसतं बायकांचं. ते नेहमी चालूच राहतं. आज मी तुमची रिक्वेस्ट कंप्लीट करते येते आणि हो, फक्त किचन टूर देणार नाहीये, तर तुमच्या खूप साऱ्या कॉमेंट आहेत माझ्या किचन रिलेटेड. कॉमेंट म्हणण्यापेक्षा क्वेशन्स आहेत, तर त्या साऱ्या क्वेशनचे प्रश्नांची उत्तरं मी यातून देणार आहे. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा होणार आहे, जेणेकरून नवीन किचन बनवणाऱ्यांना, नवीन घर बनवणाऱ्यांना नेहमीच मी असा प्रयत्न करत असते, की त्यांना आपल्या अनुभवाचा काहीतरी उपयोग व्हावा. सुरुवात करते मी, की मला ना बऱ्याच वेळा विचारण्यात आले, की किचनची साईज किती आहे? हां, तर असं किचन माझं 9 फूट 3 इंच आहे आणि असं पूर्ण किचन हे 12 फूट 4 इंच आहे. तर 12 फूट 4 इंच म्हणजे मी काय-काय यामध्ये इन्क्लूड केले, तर जोपर्यंत हा डायनिंग बसलाय ना, तर तो एरिया. हं. तर हे बघा इथून या इथपर्यंत, या डायनिंग एरियापर्यंत. हा पॅसेज मी त्यामध्ये पकडलेला नाहीये. तर पॅसेज सोडून ओन्ली हा डायनिंग एरिया आणि पूर्ण हे किचन असं 9/3 आणि असं 12/4. अजून एक की या डायनिंग बद्दल पण खूप प्रश्न विचारण्यात आलेत, की हा किती बाय किती आहे? तर डायनिंग हा असा 32 आणि असा 54 इंच आहे. कस्टमाइज करून घेतलेला डायनिंग टेबल आहे आणि हा जो स्टोन आहे ना, तर जवळून बघा हा ओनेक्स आहे. ओनेक्स मार्बल आहे, जो इम्पोर्ट करून घेण्यात आलाय आणि हा स्टोन बऱ्यापैकी कॉस्टली असतो आणि पूर्ण सागवानी हा टेबल आहे. अजून एक माहिती, की इथे बिल्डरनी आम्हाला ब्लॅक ग्रॅनाइटचा ओटा दिला होता, जो काढून आम्ही ड्राय बाल्कनीमध्ये लावलेला आहे. तर चला मी ड्राय बाल्कनी दाखवते पहिल्यांदा. इथे एक स्टीलचं असं सिंक बसवलंय. खूप कंजेस्टेड जागा होती, म्हणजे खूप कमी जागा होती म्हणून इथे हा असा नळ बसवलाय. ड्राय एरियामध्ये लागणारं सगळं साहित्य त्या बॉक्समध्ये आहे. कधीतरी मी डिटेलमध्ये ही टूर पण देईन. ॲक्चुअली मी ऑलरेडी एक दिलेली आहे. इथे वॉशिंग मशीन आणि ही धुतलेली भांडी आहेत. आता बाई येऊन भांडी धुवून गेली आहे. म्हणजे काय होतं, हा ओरिजिनल जो आतला सिंक आहे ना, तो हे होत नाही, घाण होत नाही किंवा इथं आपल्याला ना प्रॉब्लेम येत नाही. क्लीन राहतं किचन नेहमी. म्हणून हा स्टीलचा इथे बनवून घेतलेला आहे. मशीन तिथे छान ॲडजस्ट केली आणि थोडीशी हाईट ठेवली आहे, कारण हवा खेळती राहावी मशीनला म्हणून. आणि हे आम्ही सगळं स्वतः कस्टमाइज केलेलं आहे. हे 2 मी छान सुंदर असे हे प्लांट्स ठेवलेले आहेत. या व्हाईट ओट्याबद्दल सुद्धा खूप जणींनी प्रश्न विचारलेत, की हा कसा मॅनेज करते किंवा मॅनेजेबल आहे का? बसवावा का? जेव्हा मी किचन बनवत होते, तेव्हा सुद्धा हे सारे प्रश्न मला पडत होते. तर मैत्रिणींनो, ज्यांना कोणाला हा बसवायचा आहे, आरामात बसवू शकता आणि मी जवळून दाखवते तुम्हाला. गेली मी 3-3.5 वर्ष हा यूज करतेय. बिलकुल डाग वगैरे पडत नाहीत. पडत नाहीत, सॉरी, असं मी नाही म्हणू शकत. पडतात, बट ते निघतात सुद्धा. पितांबरी किंवा जी मार्केटमध्ये व्हाईट कलरची भैय्या पावडर मिळते, त्या पावडरनं लगेच कसलाही तुमचा डाग असू द्या, निघून जातोय. ती पावडर म्हणजे माझ्या या ओट्यासाठी आणि माझ्या किचनसाठी वरदान ठरली आहे लिटरली. खूप चांगल्या पद्धतीने ती काम करते. म्हणजे जिथं हा वर्किंग एरिया आहे माझा. इथे आपण भाज्या कट करतो, कणिक मळतो. हा वर्किंग स्पेस खूप खराब होतो. कितीही म्हटलं तरी किचन ओट्यावरती आपल्याकडून हळद सांडते, आमटी सांडते, आपल्या मुलांकडून, नवऱ्याकडून काही ना काही सांडतंच. तर ती भैय्या पावडर इझिली सगळं क्लीन करते. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्हाला व्हाईट ओटा बसवायचा असेल तर बिनधास्त बसवा आणि हा आमचा कॉर्ड्स आहे. सिंक सुद्धा हा कॉर्ड्समधलाच आहे. फक्त मी काय केलंय, व्हाईट हा पूर्ण ओठा आहे म्हणून हा सिंक ब्लॅक घेतलाय. त्यामधून उठून दिसेल असा आणि हॉब आणि ही चिमणी म्हणजे याला 3 सेट हा मॅच केलाय. या हॉबबद्दलही खूप विचारण्यात आलंय. तर हा Faberचा हॉब आहे. बऱ्यापैकी मोठा आहे आणि मला स्पेसियस हवा होता असा. म्हणजे काही जणींचं म्हणणं होतं, की 3 असू नये. पण मी असं काही मानत नाही. दत्ताला सुद्धा चेहरे 3 आहेत.
तर 3 असं अशुभ वगैरे आपण असं स्वतः मनात काही आणायचं नाही. 3 सुद्धा शुभच आहे. तर मी असं का घेतलंय तर खूप स्पेसियस आहे. म्हणजे या बर्नरच्या मध्ये तुम्ही बघू शकता की खूप सारा स्पेस मिळतोय. म्हणजे भांडी पण इझिली मोठी-मोठी आपण ठेवू शकतो, जी एकमेकांना थटणार नाहीत आणि हे क्लीनिंगसाठी पण खूप ईझी जातं. कारण किचन क्लीन नेहमीच असायला हवं आणि जे माझे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती आहे, की माझं किचन नेहमीच चकाचक अगदी क्लीन असं असतं. तर अ, हा आता कॉर्डचा ओटा याची साईज काय आहे? तर असा आहे 27 इंच आणि असा आहे पूर्ण याची लेंथ 12 फूट 4 इंच. ओके. आय होप तुम्हाला बेसिक सगळी इन्फॉर्मेशन यातून मिळतीये. हा फेबरचा हॉब आहे, फेबरची चिमणी आहे. आमच्या बिल्डरनी या प्रोजेक्टला गॅस पाईपलाईन दिलेली आहे. तर तुम्हाला इथे कुठेही पाईपलाईन दिसत नाहीये. म्हणजेच काय होतं काही घरांमध्ये इंटेरियर करताना सुद्धा अशी पाईपलाईन अशी वरून येते. बट मला ती नको होती. कारण किचनसाठी एवढा खर्च करतोय आणि ती पाईपलाईन वरून येणार आणि पूर्ण लूक खराब करणार. म्हणून मग आम्ही रिक्वेस्ट करून हे बघा, इथे ही तुम्हाला पाईपलाईन दिसेल. फक्त एवढीच. दिसतीये? तर इथून ही आतमध्ये गेली आणि अशा खालून अशी याला कनेक्शन आलेलं आहे. आणि हा जो हॉब आहे हा इलेक्ट्रिक आहे. म्हणजेच याला लायटरची गरज नाही पडत. इथे सगळ्यात पहिलं किचनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? तर फ्रिज. तर हा फ्रिज इथं ॲडजस्ट झालाय. या फ्रिजच्या आणि या ओट्याच्या मध्ये ही जी काही स्पेस उरली होती, त्या स्पेसमध्ये आहोंनी मला छान असं एक स्टँड ऑर्डर करून दिले. इथलं मेजरमेंट घेऊन जे स्टँड हे बघा, इथे माझं ना मी जे काही सॉन्ग्स प्ले करते, व्हिडिओ चालू सॉरी सकाळचा स्वयंपाक करताना, संध्याकाळचा स्वयंपाक करताना, जे काही मी देवाची गाणी लावते, ती यावरती लावते, या Googleवरती. तर ते इथंच आहे कनेक्शन. आणि इथे कॅलेंडर आहे, जे खूप गरजेचं आहे आणि मला असं वाटतं, की ते किचनमध्येच असायला हवं. पटकन बघता येतं म्हणून. आणि हा माझा साथी, सोबती तो मी असा इथेच ठेवलाय आणि हे स्टँड ज्यामध्ये सगळ्यात खाली कांदा आहे, लसूण आहे, इथे काहीतरी मिसलेनियस सामान आहे आणि इथे हे माझे किचनचे क्लोथ्स ठेवलेत मी. माझी थायरॉइडची टॅबलेट जी उठल्या-उठल्या मला किचनमध्ये यायचंय आणि ही घ्यायची आहे. ही इथंच असते अशी नजरेच्या समोर. टिश्यू पेपर आहेत सगळ्यात महत्त्वाचे. तर असा हा बॉक्स खूप सारा छोटा आहे बट खूप सारं त्यानं सामान इथं घेतलेलं आहे, अक्वायर केलेलं आहे त्यामध्ये. तर चला आता हा पहिला कप्पा. हे बघा इथे सगळा खाऊ असतो जसं की बिस्किट आणि नमकीन वगैरे. फरसाण, बिस्किट्स, क्रीमची बिस्किट, साधी बिस्किट्स आणि नमकीन. इथे वरती काही असे मी सॉरी कंटेनर्स ठेवलेले आहेत, ज्यामध्ये बरंच काही-काही आहे वेगळं-वेगळं. आणि हा कप्पा तुम्ही बघा, इथे मी एक स्पॉटलाइट काढले ॲक्चुअली. तुम्हाला एक सांगायचं महत्त्वाचं म्हणजे, की माझं किचन हे सुंदर दिसण्यासोबत ते फंक्शनल करण्याचा मी प्रयत्न जास्त केलेला आहे. मला असं हवं होतं, की साधं, सिंपल, सोबर बट फंक्शनल किचन हवंय. मला जास्त क्रोकरीज आवडतात, बट मला ना त्या मेंटेन करायच्या होत नाहीत. म्हणून मग मी जेवढ्याच्या तेवढ्याच क्रोकरीज ठेवलेल्या आहेत. नगण्य आहेत. म्हणजे तुम्ही माझ्याकडे नाही येतच क्रोकरीज असं म्हणू शकता. पण त्याच्यासाठी एक जेवढ्या-केवढ्या आहेत त्याच्यासाठी मी थोडंसं इथे एक ड्रॉवर केलाय, कॅबिनेट केलंय आणि त्यामध्ये ठेवून दिलेत. तर आपापल्या आवडीप्रमाणे आपण किचन बनवत असतो. फक्त असं ना दिसावं छान म्हणून मी नाही केलेलं. तुम्ही बघत असाल तर माझ्याकडे ओव्हन किंवा ओ-टी-जी किंवा जे काही आता एअर फ्रायर वगैरे आलेत ते दिसत नाहीये. कारण आम्ही ते यूज करत नाही. ते हेल्थसाठी चांगलं नसतं आणि हे ठरवूनच मी हे केलंय. माझी आर्किटेक्चर मला बोलत होती, की तुम्ही ओव्हनसाठी वगैरे असं छान मोठा कप्पा वगैरे काढून घ्या मॅडम. पण नाही, मला ते नको होतं. मी शेवटपर्यंत नाहीच बोलले त्या गोष्टीसाठी. एक ओ-टी-जी आहे जो वरती ठेवून दिलाय. कधीतरी आपण 6 महिन्यातून एकदा त्यामध्ये काहीतरी बनवतो. तर अशा वेळेला तो खाली काढला जातो, पुन्हा वरती ठेवला जातो. मी तोही दाखवेन. तर हे 2 कप्पे. इथे ड्रायफ्रुट्स आहेत सगळे 6 प्रकारचे. पाठीमागे पण ड्रायफ्रुट्स आहेत आणि इथे ज्यूस जे आम्ही रोज बनवतो त्याच्यासाठीचे हे ग्लासेस किंवा काही गेस्ट वगैरे आले तर काही ग्लासेस काचेचे. तर आणि हे बघा सगळ्यात महत्त्वाचा हा कप्पा. वरती हे 6 प्रकारचे कडधान्य आहेत. पुढे 3 आणि पाठीमागे पण 3 आहेत. आणि इथे आपलं 3 प्रकारच्या डाळी आहेत इथे. मूग डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ आणि लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ. कडधान्याचा कप्पा हा असा जेव्हा आपण सेट करतो ना, तेव्हा लक्षात येतं, की कुठलं कडधान्य आपण खाल्लंय, कुठलं खायचंय. रोटेशन करता येतं त्या कडधान्यांचं. दाखवायचंय का तुम्हाला? मी दाखवते.
हे बघा, गावचे चणे, यामध्ये मूग आहे, संपत आलंय, काचेच्या भरण्यांमुळे दिसतं पण पटकन, राजमा, हे असं आहे एकंदरीत. इथे या, हे इथं असं आपल्याला ब्रेकफास्टसाठी लागणारं हे सामान आहे. न्यूट्रिलाचं चॉकलेट स्प्रेड, मध आहे, मधाच्या काही बाटल्या आहेत, आणि हा मी वापरून, कॉफीच्या बॉटल वापरून ज्या काही उरतात त्याचा हा सेट बनवलाय. एकामध्ये जिरा, एकामध्ये मुखवास आहे, हा बडीशोप वगैरे, एकामध्ये धनिया आहेत, आणि हे सगळं नाश्त्याचं सामान आहे. आणि इथे खूप सारे ना अजून जागाही शिल्लक आहे. सगळ्यात महत्वाचं, इथे माझे हे ब्राझील नट्स आहेत जे संपत आलेत सध्या. असा मी एक स्टीलचा टिफिन केलाय याला प्रॉपर किचन मध्ये, म्हणजेच ब्रेकफास्ट सोबत आपल्याला हा खायचा आहे ब्राझील नट आठवणीनं, याच्यासाठी. स्कोप आहे इथे अजून ऑर्गनायझेशनला. इथे जी काही ही चिमणी आहे ही कव्हर करण्यासाठी याच्याच शेपमध्ये हे असं आम्ही बनवून घेतलंय फर्निचरमध्ये. आता सगळ्यात महत्वाचा हा कप्पा. या ज्या काही समोरच्या बॉटल्स दिसत आहेत तुम्हाला, तुम्ही ओळखलंच असेल, या जामच्या बॉटल्स आहेत, ज्याची झाकणं मी अशा पद्धतीनं अमेझॉनवरून एक स्प्रे ऑर्डर करून स्प्रे केलेला आहे. काही नवीन रिकाम्या झालेल्या पुन्हा वापरात आलेत, त्या अजून करायच्या बाकी आहेत, पण बऱ्यापैकी मी केलेल्या आहेत. आणि माझ्याकडे या ज्या तुम्हाला पाठीमागे काचेच्या बॉटल दिसत आहेत, आता बऱ्यापैकी रिकाम्या झालेत या, तर जवळपास या किती आहेत, 3, 3, 6, 7, 14 बॉटल्स आहेत. तशा मोठे मोठे जार आहेत हे 14. सध्या माल भरायचा आहे त्यामुळे या रिकामे आहेत, वरच्या पूर्णपणे भरलेले आहेत. कडधान्य, वेगवेगळ्या प्रकारचं काही काही किचन रिलेटेड सगळं सामान यामध्ये ऍडजस्ट झालंय. आणि हे चहा पावडरचा डब्बा. तर असा हा कप्पा. आणि सगळ्यात महत्वाचं की याच्यासाठी पण एक कमेंट होती की तुम्ही कोणता ॲक्वागार्ड वगैरे यूज करता, प्युरिफायर. तर आम्ही केंट वापरतो. तर हे बघा, बघू शकता. आणि इथे एक विंडो दिलीये, त्या विंडोला अशा पद्धतीनं एक नॅचरल प्लांट आणि एक आर्टिफिशियल प्लांट. बट हा प्लांट आहे ना, मी किचन टूर साठी खास माझ्या मैत्रिणीचा घेऊन आलीये, हा माझा नाहीये. मी लवकरच असा आता ठेवीन एखादा. ऑलरेडी माझ्याकडे मनी प्लांट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जे काही किचन क्लीन राहतं किंवा हॉब आणि चिमणी क्लीन राहते, तर त्याच्यासाठी मी हे सीफ यूज करते, जे खूप 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 चांगलं आहे. हे डीमार्ट मध्ये पूर्वी मिळायचं, बट आता नाही मिळत आमच्या इथे डीमार्ट मध्ये. तर हे मी ऑनलाईन घेते फ्लिपकार्ट वरून. मी टॅग करेन नक्की, खूप चांगलं आहे. ज्यांचं कोणाचं असं किचन आहे ना, त्यांच्यासाठी हे खूप वरदान आहे. ओके, आता हे झालं असं. हा जो छोटा कॉर्नर आहे, इथे मी हे अशा पद्धतीनं तेलाच्या बॉटल्स आणि कुटणी ठेवलेली आहे. आणि काही स्टँड्स वगैरे असतात ना, ते मी याच्या खाली ठेवलेत असे. जेव्हा लागतील तेव्हा काढून घ्यायचे, झालं की असे ठेवून द्यायचे. हे ऍक्च्युली ना, हे काय आहे याच्यासाठी एकदा कमेंट होती. तर हे कशासाठी आहे, हे याच्यासाठी आहे. जेव्हा आपण एकदम पसरट बुडाचं काही ठेवतो याच्यावरती, तर ह्या सेन्सरमुळे गॅस ऑटोमॅटिक बंद होतो, कट होतो. तर तो होऊ नये म्हणून मग जेव्हा आपण पसरट भांडी ठेवतो, अगदी प्लेन पॅन किंवा पातेलं, टोप वगैरे, तर त्या वेळेला हे वापरायचे. तर हे गॅसचं आहे, कोणत्याही याच्यासाठी. फक्त याला आणि यालाच गरज असते, याला गरज नसते. ओके, चला. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी किचनमध्ये 9 टँडम्स बसवलेत. तर ते पूर्ण 9 टँडम्स किंवा हेटिचचे इनोटेक बोलतात त्याला. तर ते इनोटेक मध्ये मी कसं कसं सामान ठेवलंय. एक इनोटेक जवळपास 50 kg वेट कॅरी करू शकतो, त्याची कॅपॅसिटी तेवढी असते. त्याच पद्धतीनं मी सगळं हे अरेंज केलंय, दाखवते वन बाय वन. हा पहिला कप्पा, जिथे हे स्टीलचे सगळे माझ्याकडे ट्रायप्लायचे स्टोप आहेत, जर्मन बिलकुल नाहीये माझ्याकडे. कढया, काही स्टेनर्स, या छोट्या छोट्या प्लेट्स आहेत, ज्या मी अशा पद्धतीने ठेवलेत, कारण जागा खूप कमी घेतं. मग असं माझ्याकडे हे पण आहे, जे स्टँड असतं स्टीलचं, त्याच्यामध्ये अशा आपण पट्ट्या ठेवू शकतो, प्लेटा, बट ते खूप जागा घेतं, म्हणून मग मी हे अशा पद्धतीने ठेवलंय. इथे माझा पनीर मेकर आहे. आणि हे जे काही माझ्याकडं युअर फूड लॅब वाल्यांचं ब्लेंड लॅब आहे, हे म्हणजे ब्लेंडर, त्याची भांडी आहेत. काही भांडी आता बाहेर भांड्यामध्ये आहेत. जो काही माझा कास्ट आयर्नचा तवा किंवा लोखंडी तवा, चपातीचा तवा, पॅन, त्याची झाकणं, लीड, हे सगळं मी इथे ऍडजस्ट केलंय. बघा,
आपण ना कमी जागेमध्ये पण क्रिएटिव्हली खूप जास्ती गोष्टी ठेवू शकतो आणि एकतर हे वेट खूप कॅरी करतं, त्यामुळे मला काही प्रश्नच नाही. मी कितीही ओझं यामध्ये ठेवू शकते आणि हे अर्थातच 50 किलो नाहीये. हे बघा. मी तुम्हाला जसं म्हटलं, की आमच्याकडे गॅस पाईपलाईन आहे. त्यामुळे ना सिलेंडरचा काही प्रश्नच नाही. म्हणून मग हा जो काही स्पेस आहे कॉर्नरचा, तो सगळा आम्हाला मिळालाय. तो मी कसा यूज केलाय ते दाखवते मी तुम्हाला. इथे सगळे माझे मोठे स्टीलचे डब्बे आहेत आणि कॉर्नरला एक पिंप आहे जो लग्नात मला मिळालाय, ज्यामध्ये मी खूप सारं सामान ठेवलंय. दिसतोय? फेविकॉल जो आहे, मरीन फेविकॉल, जे लॅमिनेट चिपकवण्यासाठी यूज करतात फर्निचरच्या वेळेला, तो उरलेला एक डब्बा आहे ज्याच्यामध्ये मी धान्य ठेवते. एक डब्बा ती लोकं पळवून घेऊन गेली, नाहीतर मला तोही हवा होता. इथं माझे मी 2 कुकर, स्टीलचे डब्बे अगदी छान व्यवस्थित घेतलेले आहेत, ठेवलेले आहेत. जेणेकरून मला इझिली मी घेऊ शकते वापरायला. गव्हाच्या पिठाचा डब्बा आहे, ज्वारीच्या पिठाचा डब्बा आहे. यामध्ये काही उन्हाळ्याचं साहित्य आहे आणि काही बाकीचं एक्स्ट्राचं पण जे काही ग्रोसरी भरतो आपण ती आहे. इथे तांदळाचा डब्बा पण आहे. जे तांदूळ मी इडलीसाठी वगैरे यूज करते गावचं आहे. आणखी एक की या डोअरला सुद्धा इथला सुद्धा स्पेस यूज करण्यात आलाय. जिथे मी एक रोटी भाजण्यासाठीचं जे असतं ते अडकवलंय हे वालं आणि हे तळण्यासाठीचं जे आपण यूज करतो ते हे हे इथं का अडकवलंय माहितीये तर हे यामध्ये ना व्यवस्थित बसत नाही. काढ घाल करता करता ना हे ना चेपून जातं, खराब होतं. म्हणून हे अगदी मोकळ्या अंगाने असं इथं याला चिटकवण्यात आलंय. हं. तर या एरियाचा असा हा मी वापर केलाय आणि जो मला अतिशय आवडतो, कारण मला ते खूप यूज्ड टू झालंय आणि अगदी ईझी आहे सगळं काढ-घाल करायला. काहीच प्रश्न नाहीये. मी आहे एवढीशी. मी काय अहो पण इझिली इथपर्यंत जातात आतमध्ये जेव्हा क्लिनिंगची वेळ असते आणि तुम्ही बघितलत का, की क्लिनिंग करायला सुद्धा किती ईझी आहे. कारण आम्ही ना असा हे उंचवटा करून घेतलाय आणि छान इथे लॅमिनेट लावलेला आहे, प्लाय लावलेला आहे. हे क्लीन करायला, पुसून घ्यायला पण खूप सोपं आहे आणि स्वच्छ पण राहतं त्यामुळे. असं ना खाली डायरेक्ट परशी नाहीये. उचलून घेतलेला आहे ओटा थोडासा आणि असा बॉक्स केलेला आहे. त्याचा एक खूप चांगला उपयोग होतोय. तुम्ही नक्कीच जर बनवणार असाल नवीन किचन तर तसं करा. चला आता कटलरी बॉक्स. इथे माझी ही सारी कटलरी आहे आणि जे खूप रेअर सामान लागतं ते हे मी असं इथं ठेवलंय साईडला. हे खूप कमीत कमी यूज केलं जातं. जसं की बॉटल धुवायला, हे काही रवी वगैरे सध्या मी यूज नाही करत. हे एक्स्ट्राचे डब्यांमधले हे सगळे मी इथं ठेवून दिलंय आणि इथं हे ठेवण्याचं रिझन की हे ना असं हलत पण नाही मग म्हणजे हे जागा नाही सोडत. हे आहे ना हे जागा नाही सोडत मग. अदरवाईज हे काय होतं असं पुढे सरकतं. मग प्रत्येक वेळेला असं मागं घ्यावं लागतं. हे तीच. हं? आणि याच्याच याच्याच पाठीमागे ही गॅसची पाईप आहे बरं का. आता सेकंड. इथे एक्स्ट्राचे सगळे टिफिन्स आहेत. जेवणाचे जे काही लागणारे आहेत छोटे मोठे ते आणि काही इथे मी ग्लास ठेवते. इथे तुपाचा डब्बा आहे जो असा इझिली मला घेता येतो. चॉपर वगैरे आहे. आणि हे मी डीमार्ट मधून आणलेला हा सेट आहे डब्यांचा. एकामध्ये गावच्या दिलेल्या सेवया, पोहे, इथे पण तांदूळ आहे, एकात पापड आहेत आणि एकात ब्रेकफास्ट आहोंचा केलॉग्स कॉर्नफ्लेक्स आणि 2 स्टीलचे डब्बे ज्यामध्येही काही ना काही किचनचं साहित्य आहे. चला हा कप्पा दाखवते. हा माझा असा मी वाठ्यांसाठी रोज चहासाठी लागणारे हे वेगळे वेगळे कप आणि हा माझा मसाल्याचा डब्बा. हा मी आता वरती नाही ठेवत कारण असं ना वरून काढताना आतमध्ये मसाला मिक्स होऊ शकतो. हा लग्नात दिलेला माझा डब्बा आहे जो मी इथंच ठेवते. इथूनच मी पटकन घ्यायला येतं मला हिंग वगैरे. आता सेकंड. मी तुम्हाला म्हटलं ना की कटलरी माझ्याकडे जास्त नाहीये. जेवढी केवढी आहे ती एवढीच आहे जी मी इथं ठेवली अगदी स्पेसियस. आणि हे जे काही टँडम्स आहेत ना यामध्ये खूप बसतं यार सामान. त्यामुळे अजून सुद्धा खूप स्कोप आहे यामध्ये सामान ठेवायला. इथेही काही छोट्या मसाल्यांच्या बॉटल्स आहेत. अगदी वापरून म्हणजे लोणची आणलेली आता फॉर एक्झाम्पल यामध्ये ना लोणचं होतं. तर लोणचं संपल्यानंतर ही काचेची बॉटल आहे. टाकून न देता मी छोटे मसाले यामध्ये ठेवलेले आहेत. आणि हा कप्पा बघा.
इथे ना हे जे काही तुम्हाला या दिसतंय, तर हे फूड ग्रेडेबल प्लास्टिक आहे. कारण हे ऑनचं प्रोटीन आहे, ऑप्टिमम न्यूट्रिशनचं. जे आहो पूर्वी घ्यायचे, आता मी आहो ना ते बंद करायला लावलंय, कारण प्रोटीन चांगलं नसतं, असं मला कळालंय म्हणून ते बंद केलंय आम्ही. आणि बाकीचं हे तर सामान. यामध्ये ही जी काही तुम्हाला दिसतीये चिनी मातीची, ओळखलंच असेल की यामध्ये मसाला आहे, गावावरून आईनं दिलेला. आणि हे आहोंचे टिफिन हे पटकन इझिली इथून घेता येतात, ठेवता येतात, म्हणून मी हे इथं केलेलं आहे. आणि टिफिनसाठी लागणारा हा युनिरॅप्स, आणि माझा हा ब्लेंडर जो मी तुपासाठी काढते इथून, वापरते आणि पुन्हा ॲज इट इज असाच इथे या बॉक्समध्ये घालून ठेवून देते, जो फिलिप्सचा आहे. बघा किती छान हे ऍडजस्ट झाले. माझं पोळपाट आहे आणि एक ट्रे आहे छानसा. चला, हा एक बॉटल होल्डर आहे इथे, जिथे या तेलाच्या बॉटल्स आणि काही आपल्या रोजच्या वापरातल्या पाण्याच्या बॉटल्स आहेत. जो काही हा सिंक आहे त्याच्या खाली जी काही आपल्याला स्पेस मिळाली आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीनं आम्ही यूज केली आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे भांडी धुतली जात नाहीत, त्यामुळे घाण वगैरे होण्याचा काही जास्त प्रश्न नाहीये. त्यामुळे इथे एक जुना मिक्सर ठेवलाय, इथे मी हा चॉपर ठेवते आणि हा जो काही माझा दगडी उखळ आहे तो ठेवलाय. हा जो काही बास्केट आहे त्या बास्केटमध्ये भडंग, मुरमुरे, एक्स्ट्राचा काही खाऊ, नंतर जे काही आपण मोठे मोठे बिस्किट पुडे आणतो ते वगैरे सगळं हे डीमार्टचं पॅकिंगवालं फूड आहे थोडक्यात तिथे. आणि हा एरिया एकदम क्लीन आहे, बिलकुल इथे ऑर्डर वगैरे कसला येत नाही. मी चकाचक ठेवते. हा पुसायला स्वच्छ करायला सुद्धा खूप इझी आहे. आणि इथे ना मुळात खरकट टाकलंच जात नाही या सिंकमध्ये. तर हे अशा पद्धतीनं खाली मी ऍडजस्ट केले. तोंड दुखायला लागलं माझं बोलून बोलून. आता मी वरती चढते ओट्यावरती आणि दाखवते की वरती आम्ही हे जे काही कॅबिनेट बनवले तेवढा खर्च करून, त्यामध्ये काय ठेवलंय एक्झॅक्टली आणि ते कशासाठी किचनमध्ये लागतं. सगळ्यात पहिलं तर आमची जी काही ही चिमणी आहे ही डक्टवाली आहे. तर डक्ट म्हणजे या चिमणीची जी काही ही जाणारी पाईप असते, हा एक्झॉस्ट पाईप असते, ती कशा पद्धतीने आम्ही ऍडजस्ट केली दाखवते. ही आयडिया नक्कीच तुम्हाला कामाला येईल. बघा, इथे याच्या आतमध्ये एक्झॉस्ट पाईप आहे, वरून तिला अशा पद्धतीने छान कव्हर केलंय आम्ही. म्हणजे हे उघडल्यानंतर तुम्हाला पाईप वगैरे दिसण्याचा काही प्रश्नच नाही. याच्या आतमध्ये पाईप आहे. आणि वरती हे जे काही लागणारी भांडी आहेत, जसं की हा आता मल्टीपर्पज ही कढाई आहे, आपण मोदकासाठी मी यूज करते किंवा मी इडलीसाठी वगैरे, तर मी तो इथूनच काढते, मी खाली ठेवलेलं नाहीये. कारण खूपच प्रमाण नाहीये माझ्याकडे इडलीचं, तर काढू शकतो आपण आठवड्यातून 15 दिवसातून एकदा इझिली. पितळेचा एक टोप आहे माझ्या वडिलांनी दिलेला मस्त असा, त्याला अजूनही कलाई करायची झालेली नाहीये, कलाई करून आणायची आहे. तर असं काही इथं सामान ठेवलंय आणि याच्या आतमध्ये एक्झॉस्ट पाईप आहे. हे बघा, एक तांब्याची कळशी आहे छानशी, अजून एक मिक्सर आहे माझ्याकडे. इथे पण काही जुन्या मिक्सरची भांडी वगैरे हे अशा पद्धतीनं. एक टोस्टर आहे, एक्स्ट्राची एक भांड्याची जाळी आहे ज्यामध्ये मी जुने काही भांडी ठेवलेली आहेत. जसं की एक तवा सुद्धा आहे माझ्याकडे, जो मी पूर्वी वापरायची, आता वापरत नाही. हवाला अल्युमिनियमचा, लग्नातला आहे म्हणून ठेवलाय, पण काढून टाकेन. काही हे स्टीलचे डब्बे आहेत जे मी यूज नाही करत आहे. आणि इकडे काही असंच मी बोलले होते ना की ओटीजी आहे, तर ओटीजी इथं असतो, इथून काढूनच यूज होतो तो, कारण खूप रेअर यूज करतो आम्ही 6 महिन्यातून एकदा, त्यामुळे तो इथे. हा एक मिक्सर ज्यामध्ये हे भांड आहे वरतीचं, आता मी सध्या हा वापरत नाहीये. असं आहे आमचं किचन. आवडलं का नक्की सांगा कमेंट करून. अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की कमेंट करा, मी सांगेन. आणि हा आमचा आवडीचा कॉर्नर सुंदर असा, की इथे डिटॉक्स वॉटर आहे, इथं यायचं, मस्त बसायचं, प्यायचं, फळं खावीशी वाटली तर खायची अधूनमधून इकडून तिकडून. आणि ही मिरर वॉल, हिच्याबद्दल काही वेगळं सांगायला नको, ती तुम्हाला दिसतेच समोर. असं बोलतात वास्तुशास्त्रानुसार की जिथे आपण जेवतो ते जर का मिररमध्ये रिफ्लेक्ट झालं ना, तर ते डबल दिसतं ना, तर डबल होतं ते. याचाच अर्थ की तुमच्या संसारामध्ये भरभराट येत राहते, नेहमीच भरभराट राहते संसारामध्ये, असं वास्तुशास्त्र सांगतं. माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे तुम्हाला जर का अजून एक्स्ट्रा काही माहिती असेल तर मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मग इकडेच एंड करते मी. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब ही नक्की करा. बाय.